अर्धा किलो तिळाच्या प्रमाणात तितकेच खुसखुशीत आणि कुरकुरीत मऊ लाडू याचं अचूक माप व योग्य पद्धत आज मी तुम्हाला दाखवणार आहे। अगदी शेवटचा लाडू सुद्धा कसा वळता येईल याचं अचूक माप आणि प्रमाण इथे मी तुम्हाला दाखवणार आहे। सांगितलेल्या या पद्धतीने जर तुम्ही लाडू बनवले तर लाडू बनवताना हाताला अजिबात चटके बसत नाहीत आणि लाडू चिवट चिकट होत नाहीत, छान मऊसूद बनून तयार होतात। चला तर मग लगेच पाहूयात अर्धा किलो प्रमाणात तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे। नमस्कार, मी अनुराधा's किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। सर्वात प्रथम आपण इथे गूळ वितळून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी 2 वाट्या चिरलेला गूळ घेतला आहे। वजनी म्हणाल तर हा अर्धा किलो आहे। गूळ विरघळून घेण्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये आधीच 1 वाटी गूळ घालून घेतला, त्यानंतर ही दुसरी वाटी यामध्ये गूळ घालून घेणार आहे। गूळ आपल्याला इथे बारीक चिरून घ्यायचा आहे, ज्यामुळे आपल्या गुळाचं लवकर पाणी होईल। आता हा गूळ एका भांड्यामध्ये मी काढून घेतला, त्यावर असं झाकण ठेवून घेतलं जेणेकरून गुळामध्ये पाणी जाणार नाही। आणि दुसरं एक पातेलं घेतलं, त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालून घेतलं। आता यामध्ये हे गुळाचं पातेलं भांडं असं ठेवून घेऊ आणि यावर सुद्धा झाकण ठेवून आपण एक 10 ते 15 मिनिटं हा गूळ यामध्ये वाफवून घेऊ, म्हणजे गुळाचा छान पाक तयार होईल। तुम्ही हे कुकरमध्ये सुद्धा करून घेऊ शकता। गुळाचं भांडं कुकरमध्ये ठेवून द्यायचं, त्यावर झाकण ठेवायचं आणि मीडियम गॅसवर 1 शिट्टी काढून घ्यायची। आता इथे मी हे गॅसवर ठेवून घेते आणि मीडियम गॅसवर एक 10 ते 15 मिनिटं गूळ वाफवून घेते। त्यानंतर गॅसवर एक जाडबुडाची कढई गरम करून घेतली। त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत। आता हे शेंगदाणे या कढईमध्ये घालून आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। सुरुवातीला गॅसची आंच मोठी ठेवायची आणि 1-2 मिनिटं मोठ्या गॅसवर हे शेंगदाणे असे डाग पडेपर्यंत परतून घ्यायचे। नंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि सालं सुटेपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत। यामुळे काय होतं की शेंगदाणे जास्त करपत नाहीत, त्याला काळे डाग पडत नाहीत आणि शेंगदाण्यांची साल लगेच सुटली जाते। शेंगदाणे छान खरपूस भाजून तयार होतात। काही मिनिटातच इथे मी मंद गॅसवर शेंगदाणे छान भाजून घेतले आहेत। बघू शकता शेंगदाण्याची साल निघायला सुरुवात झाली आहे। आता हे शेंगदाणे तुम्ही लगेचच काढून घ्यायचे आणि गार करून घ्यायचे। इथे बघू शकता हाताने अशी शेंगदाण्याची साल काढली तर साल निघली जाते। आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि पूर्णपणे शेंगदाणे गार झाले की त्याची सालं काढून घ्यायची आहेत। आता त्याच कढईमध्ये सेम वाटीने 2 वाट्या इथे मी तीळ घालून घेतले आहेत। इथे मी गावरान तीळ घेतले आहेत, तुम्ही पॉलिशचे तीळ वापरलेत तरी चालेल। आता हे तीळ सुद्धा आपल्याला खमंग खरपूस आणि कुरकुरीत होईपर्यंत, ते तडतडीत उळेपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत। त्यामधला जो कच्चेपणा असतो, जो वास असतो तो गेला पाहिजे। आता हे तीळ आपल्याला छान 4 ते 5 मिनिटं याचा वास जाईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तिळाचं वजन इथे 500 ग्रॅम मी घेतलेलं आहे, म्हणजेच अर्धा किलो। इथे मी 4-5 मिनिटं मंद गॅसवर तीळ छान भाजून घेतले आहेत आणि तिळाचा रंग म्हणाल तर हलकासा बदलला गेला आहे आणि तुम्ही तिळाचा आवाज सुद्धा ऐकू शकता, हलकेसे असे तडतडायला लागले आहेत। तुम्ही इथे तिळाचा आवाज सुद्धा ऐकू शकता। असे तीळ भाजले गेले की आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत। आता हे तीळ एका ताटामध्ये काढून घेऊ आणि पूर्णपणे थंड करून घेऊ। इथे जे भाजलेले शेंगदाणे होते त्याचे मी सालं काढून घेतले आहेत। आता इथे जे भाजून घेतलेले शेंगदाणे आणि तीळ आहेत ते दोन्हीही पूर्णपणे थंड झाले आहेत। आता जे सालं काढून घेतलेले शेंगदाणे आहेत ते मिक्सरला हलकेसे एक अर्धा सेकंदासाठी फिरून घेऊ आणि अशी जाडसर याची भरड तयार करून घेऊ। आता ही भरड एका भांड्यामध्ये काढून साईडला ठेवून घेऊ। नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ सुद्धा प्लस मोडवर जाडसर बारीक करून घेऊ। इथे मी अर्धी वाटी तीळ तसेच ठेवले होते। आता हे जाडसर वाटून घेतलेले तीळ एका भांड्यामध्ये काढून घेऊ। नंतर त्यामध्ये जे आपण
अख्खे तीळ काढून ठेवले होते ते सुद्धा घालून घेऊ. शेंगदाण्याची भरड आणि पाव चमचा वेलची पूड घालून हे छान मिक्स करून घेऊ. असं हे सारण आपण आधी सुद्धा तयार करून हवाबंद डब्यात घेऊ शकतो. नंतर जेव्हा वाटेल तेव्हा तिळगुळ बनवू शकतो. इथे आपला गुळ सुद्धा विरघळून तयार आहे, हा सुद्धा काढून घेऊ. या पद्धतीने जर आपण गुळ वितळून घेतला तर आपले लाडू छान खुसखुशीत बनून तयार होतात. तुम्ही इथे बघू शकता आपला गुळ छान विरघळला गेला आहे, कारण इथे आपण गुळ खिसून घेतला होता. गुळामध्ये आपल्या कुठेही गाठी राहिलेल्या नाहीत. एकसारखा आपला गुळ इथे विरघळून तयार आहे. तुम्ही बघू शकता छान आपला पाक असा बनून तयार झाला आहे. आता यामध्ये 1 चमचा भरून मी इथे साजूक तूप घालून घेतले आहे. याने आपल्या लाडवांना छान चकाकी येते आणि खायला सुद्धा छान लागतात. आता हे सुद्धा यामध्ये मिक्स करून घेऊ. तूप गुळामध्ये व्यवस्थित मिक्स झालं की तयार केलेलं मिश्रण घेऊ आणि त्यावर हा वितळून घेतलेला गुळ घालून घेऊ. हे लाडू बनवताना हाताला कुठेही आपल्या चटका बसत नाही, कारण हाताला सहन होईल इतपतच आपला हा गुळाचा पाक गरम आहे. आता हे यामध्ये व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेऊ. यानंतर मी हे हातानेच छान मिक्स करून घेणार आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पळीने किंवा चमच्याने मिक्स करून घेऊ शकता, पण इथे मी हातानेच मिक्स करून घेणार आहे, कारण हे खूप असं गरम नाही, हाताला सहन होईल इतपतच हे गरम आहे. आता हे छान मिक्स झालं आहे. आता आपण याचे छान लाडू वळून घेऊ. मी हाताला तेल किंवा तूप अजिबात काहीही घेतलेलं नाही आणि लाडू वळायला घेतले आहेत. आता लाडू तुम्हाला कुठल्या आकारात हवेत आणि किती लहान मोठे हवेत त्यानुसार तुम्ही लाडू वळून घ्या. इथे आपला पहिला लाडू वळून तयार आहे. तुम्ही बघू शकता अगदी सहज आपले लाडू वळल्या जातात आणि लाडू वळताना हाताला कुठेही अजिबात चटका बसत नाही. या पद्धतीने जर तुम्ही लाडू बनवलेत तर अगदी भराभर तुमचे हे लाडू बनून तयार होतात. विशेष म्हणजे मिश्रण कुठेही आपलं कोरडं पडत नाही, हाताला चटके सुद्धा बसत नाहीत आणि पाक पुढे मागे होण्याची सुद्धा झंझट राहत नाही. तर या पद्धतीने तुम्ही छान असे आपले तिळगुळाचे लाडू बनवून घेऊ शकता. तर याच पद्धतीने मी सर्व लाडू इथे वळून घेणार आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मेजरिंग कपचा जो छोटा स्पून असते त्या स्पूननी हे लाडूचं मिश्रण घेऊन एकसारख्या आकारात लाडू वळून घेऊ शकता. या पद्धतीने जर लाडू तुम्ही बनवलेत तर अगदी शेवटच्या लाडवापर्यंत ह्याचे लाडू छान वळले जातात आणि कुठेही आपलं मिश्रण थोडंसुद्धा वायाला जात नाही. सर्व तिळगुळ बनवून घेतलेले आहेत आणि मी सांगितलेल्या अर्धा किलोच्या प्रमाणात इथे माझे तिळगुळ बनवून तयार झाले आहेत. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली, तिळगुळ बनवण्याची पद्धत आणि हाताला चटके लागू नये म्हणून, तिळगुळ कोरडं पडू नये म्हणून सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या? आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अनुराधा's किचन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.